मंडळी नमस्कार. आपण आलो आज निजामपूर गावात. आपल्यासोबत आहे उल्हास धागोडे पाटील. त्यांनी काल हनुमंत गावातून जी काही आता कामं सुरू आहेत आणि या कामासाठी त्यांनी लोकप्रतिनिधींना चॅलेंज केलं होतं. आपण आज त्यांच्याशी बोलणार या गोष्टीवर. आज काय नवीन घडामोडी घडल्यात का, या घडामोडी आज कशा प्रकारे करतायत. तुम्ही काल एक चॅलेंज दिलं होतं नेते मंडळींना की ही जी काही कामं सुरू आहेत आताची सध्याची, ह्या कामांना तुमच्यात सगळे पुरावे आहेत. तुम्ही असं काल दाखवलं सुद्धा होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही दाखवलं सुद्धा काही पुरावे ते. अशीच एकदा जी काही कामं चालू आहेत, कामं कशा प्रकारे चालू आहेत, ह्या कामावर काय बसणार आहे का? 100% काल हनुमंतगाव मध्ये मी जे विषय मला प्रचाराच्या दरम्यान माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी आपल्याच माध्यमातून मी त्या विषयाला हात घातला होता. काय त्याच पद्धतीनं मी आजही निजामपूर या ठिकाणी मी प्रचार करत असताना मी पाहतोय काय अतिशय गंभीर प्रकारे प्रशासनाची फसवणूक केली जाते आणि इथल्या स्थानिक गावकऱ्यांच्याही गोरगरीब लोकांची फसवणूक केली जाते. प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी तुमचं काही बोलणं झालं का? माझं मी डायरेक्ट तहसील मॅडमशी फोन करून मी त्याचे संवाद साधलाय. त्याच्यात त्यानंतर जे रस्ते चालू आहेत त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी माझं फोनवरून संवाद झालेला आहे. जी कामं चालू आहेत आचारसंहिता चालू असताना तुम्ही कोणत्या कामाला तुम्ही परमिशन दिलेत त्याची आम्हाला तुम्ही जी आर आणि यादी तुम्ही आम्हाला सादर करावी. हे मी अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली. मला त्यांनी सांगितलं 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आम्ही मागणी केल्या. ते बोलले की बाबा आम्ही तात्काळ ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी आम्ही पाणी करतो. आमचा कामाला विरोध नाही. माझ्या म्हणण्याचा उद्देश त्या ज्या ठिकाणी कामं होतात त्या कामाला माझा अजिबात आमचा विरोध नाहीये. परंतु जे फेक पद्धतीनं जी कामं चालू आहेत, ज्या ठिकाणी फसवून कामं चालू आहेत आणि ज्या ठिकाणी मुरुम उचलण्यात येतोय, उत्खनन होतंय, या बाबतीत प्रशासन कोणत्या पद्धतीनं जनता बोलते आणि प्रशासन कोणत्याही पद्धतीने या विषयावरती गंभीर होत नाहीये. मग हा नक्की काळा बाजार नक्की काय चालू आहे? मग याच्यामध्ये प्रशासन आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, यांची हात मिळवणी काय झाली आहे का याच्यावरती 100% शंका उपस्थित होते. माझं स्थानिक गावकऱ्यांना विनंती आहे की बाबा ही जी कामं होत आहेत ही क्षणिक सुखासाठी कामं आहेत. ज्या ठिकाणी 1 डंपर 2 डंपरची किंमत 8 ते 10 हजार रुपये होते, परंतु प्रशासनाकडून लाखो रुपये घेतले जातात. ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याची लाखोची बिलं या ठिकाणी काढली जातात. माझं इथल्या स्थानिक सरपंच असू द्या, डेप्युटी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या, सगळ्या अधिकाऱ्यांना व प्रमुख या तालुक्याचे तहसीलदार मॅडम आहेत यांना हात जोडून विनंती आहे. मोठ्या प्रमाणात जी फसवणूक जनतेची केली जाते ही त्वरित थांबवावी आणि जनतेची जी दिशाभूल केली जाते की बाबा MSCBच्या माध्यमातून जी बाबा डांब टाकण्यात येत आहेत, आम्ही डेपो देतो, ही देतो, पण आतापर्यंत गेल्या पाठीमागच्या 9 वर्षामध्ये काही पुढाऱ्यांनी ज्या वाड्या वस्त्यावरती डेपो देतो म्हणून सांगितलं होतं त्या ठिकाणी डांब रवलेले आहेत, परंतु अद्याप त्या डांबावरती अजून तारा टाकण्यात आल्या नाहीयेत. त्या ठिकाणी त्या डेपीला MSCBचं कनेक्शन जोडण्यात आले नाही. असं राजुरीमध्ये जिवंत उदाहरण आहे. खुले वस्तीवरती ज्या ठिकाणी पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी डेपी बसवण्यात आला त्या ठिकाणी MSCBचं कोणतंही कनेक्शन त्यांना जोडण्यात आलेलं नाहीये. मग इलेक्शनच्याच काळामध्ये हे का होतंय? इलेक्शन नसल्यानंतर हे प्रतिनिधी, हे लोकप्रतिनिधी किंवा हे पुढारी जातात नक्की कुठं? त्यावेळी ह्यांना जनतेचे प्रश्न दिसत नाहीत का? मी तुम्हाला विचार की आता हे सगळे निवडणूक आपली चालू आहे, लोकप्रतिनिधी मधून ही जी आताची कामं जी सुरू आहेत आपल्याला, ही जी कामं आहेत ती कशा पद्धतीने चालू आहे? ती कामं चुकीची आहेत, बरोबर येणार आहे का? ती कामं थांबतील का? 100% याच्यामध्ये शासनाचा आणि कॉन्ट्रॅक्टरांचा यांची मिलावट आहे, यांची हात मिळवणी आहे. त्यामुळे राजरोषपणे काय कुठंतरी एखाद्या ठिकाणी 2 भुरूप टाकायचे, एखादी पाईप टाकायची आणि तिथल्या वाडी वस्तूच्या लोकांना फसवायचे. हे धंदे त्वरित जर नाही थांबले याच्यावरती 100% प्रत्येक गावातील ग्रामस्थ व आम्ही स्वतः त्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही कलेक्टर समोर या गोष्टीची आम्ही सखोल चौकशी करण्याचे आदेश आम्ही मागणार आहे. एक उमेदवार म्हणून आचारसंहिता आता सुरू आहे, इलेक्शन आपले सुरू आहेत, निवडणुकीच्या काळामध्ये कुठलीही कामं करता येत नाहीत असा एक JR सुद्धा शासनाचा आहे. हा JR सुद्धा आता जी काही कामं सुरू आहेत आता सगळी ही खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यावरती, या कामांना कशा प्रकारे आळा बसला पाहिजे किंवा बसला नाही पाहिजे? साहेब, कामाला विरोध नाही. आमचा आचारसंहितेचा पण नाहीये.
भंग केला पण तो तुम्ही आचारसंहितेचा. क्षणिक सुखासाठी तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जी आज राजरोसपणे जो उच्चांत जो मांडलाय आणि लोकांची जी तुम्ही फसवणूक करताय, याच्या अगोदर तुम्ही कुठे गेला होता? हम्म. याच्या अगोदर तुम्हाला लोकांची कामं दिसली नाहीत का? इथं याच्या अगोदर तुम्हाला वाड्या वस्त्या रोडवरच्या चिलारी तुम्हाला दिसल्या नाहीत का? आजच तुम्हाला मत समोर आल्यानंतर मतदारांना, गोरगरीब लोकांना आमच्या समजत नाहीये. ही बहुजनांची लोक आहेत, यांना काही कळत नाहीये. यांच्या डोळ्यात राज रोजपणे तुम्ही चटणी माती टाकायचं तुम्ही जो काम करताय, ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चुकीचा धंदा करून, चुकीचं गोड आमिष दाखवून आमच्या लोकांना तुम्हाला फसवायचा कोणताही अधिकार नाही. ती पाठीमागची दुनिया राहिलेली नाहीये. कारण साध्या शेतकऱ्याच्या माणसाकडे एका मेंढराच्या पोराकडे अँड्रॉइड फोन आहेत, त्याला माहिती पडतं इथं वस्तुस्थिती काय चालू आहे. आणि जे गावात चालू आहे, गावाच्या हद्दीमध्ये चालू आहे, हे ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी याच्यावरती गेलं पाहिजे. पोलीस पाटलांना हे बघितलं पाहिजे. त्यांचं काम आहे हे बघणं, त्यांचं काम आहे. याच्यावरती अंकुश लावणं त्यांचं काम आहे. तुम्ही करा ना. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना, ही आता मतदानाच्या नंतर 10 तारखेनंतर तुम्ही काम करा. हिंमत असेल ना, तुम्ही खरं 100% या मातीमध्ये तुम्ही जलमलात चाल तर कंटिन्यू आज जी कामं करताय ती तुम्ही पुढच्या काळामध्ये, पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही करून दाखवा. मी आई या ठिकाणी जरी मी निवडून उद्या आलो तर त्याचा मी राजीनामा देतो. उल्हास दायकोडे पाटलांनी आज एक मोठा खुलासा सुद्धा केलाय. येणाऱ्या पुढच्या 6 महिन्याच्या काळात निवडणूक संपल्यानंतर 10 तारखेनंतर जर हे नेते मंडळी आपली कामं करणार असेल, जर मी निवडून आलो तर माझ्या निवडून मी राजीनामा देतोय. आतापर्यंत तालुक्यातला एकमेव हा आपल्याला नेता बघायला मिळतोय की जो निवडून आल्यानंतर सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये ही कामं केली जातात, नंतर कामं केली जात नाहीत. आणि आज उल्हास दायकोडे पाटील आज खूप आक्रमक झाले आपल्या पाहायला मिळतात. कारण शासनाची फसवणूक होते, ग्रामस्थांची, गावकऱ्यांची फसवणूक होते. आचारसंहितेच्या काळात कामं करतायत असा सुद्धा एक GR सुद्धा शासनाकडे आहे. ही सगळे GR असताना, माहिती असताना आचारसंहितेत कुठेतरी उल्लंघन केले जाते अशी त्यांची एक भावना आहे. ही कामं तात्काळ थांबावीत, अन्यथा ते आणि त्यांचे काही कार्यकर्ते येणाऱ्या काळात कलेक्टर यांच्यापाशी जाऊन, जिल्हाधिकाऱ्यांपाशी जाऊन त्यांचं मत सांगतील. कामं लवकरात लवकर थांबवण्यासाठी विनंती करतील. आपण सुद्धा इन पब्लिक न्यूजच्या माध्यमातून बघणार की हे कामं चालू राहणार की थांबणार, आणि लोकांची फसवणूक होते ही फसवणूक कितपत योग्य असा सवाल सुद्धा आज ग्रामस्थ करतात. उल्हास दायकोडे पाटलांनी 9 वर्ष, मला एक गोष्ट सांगायची आहे. इलेक्शनला 9 वर्ष झाली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 9 वर्षानंतर आज या ठिकाणी लागतायत. या 9 वर्षामध्ये आज उभा राहिलेले जे उमेदवार आहेत, यातला कुठला ह्या निजामपूर गावामध्ये आला होता आणि इथं लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, यांना उघडपणे सांगावं. किंवा इथं ग्रामस्थ सगळे निजामपूरचे आहेत, या निजामपूरच्या ग्रामस्थांनी एका सांगावं की ज्यांना आम्ही मदत दिली होती तो माणूस इथं आलाय आणि आमच्या समस्या बघितल्यात. इलेक्शन आल्यानंतर तुम्हाला निजामपूर दिसतं, इलेक्शन आल्यानंतर तुम्हाला हनुमंतगाव दिसतं, इलेक्शन आल्यानंतर तुम्हाला वाड्या वस्त्या दिसतात. याच्या अगोदर कुठं का तुम्ही सुगीला गेला होता का कोकणात फिरायला जाता? कुठे जाता तुम्ही? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. मत मागताना स्वतःची शरम वगैरे ह्या सगळ्या बाजूला ठेवल्यात का तुम्ही? माझं जनतेला आव्हान आहे, माझं मतदारांना आव्हान आहे. तुम्ही जर ह्या थापांना, यांच्या या असल्या भूलथापांना जर तुम्ही बळी पडला तर तुम्ही पुढची येणारी पिढी बरबाद करायला सोडणार नाही. माझं एवढं तुम्हाला सांगणं आहे, हात जोडून सांगणं आहे. पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला स्वाभिमानानं राहायचं असेल, स्वाभिमानानं जगायचं असेल, स्वतःचा आत्मसन्मान सांभाळायचा असेल, तर तुम्ही काम करणाऱ्या माणसाला, तुमच्या स्थानिक माणसाला, तुमच्या स्थानिक उमेदवाराला तुम्ही या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. एवढीच मी कळकळीची विनंती मी निजामपूर ग्रामस्थांच्या वतीने मी करतो. त्यांची एक प्रामाणिक सुद्धा एक भावना आहे, त्यांनी व्यक्त करून दाखवली. सगळ्या गावकऱ्यांना त्यांनी एक आव्हान सुद्धा केलं की तुम्ही मत देत असताना आपला स्थानिक उमेदवार बघितला पाहिजे. जो स्थानिक उमेदवार तुम्ही त्याला हात धरून थांबवू शकताय, विचारू शकताय आणि त्याच्याकडून कामं करून घेऊ शकताय. या गावात त्यांनी एक चॅलेंज सुद्धा केले ग्रामस्थांना की या गावात आजपर्यंत कोण आले, कुठले उमेदवार आश्वासन देऊन दिलेत का, देणारे आश्वासन पूर्ण करणार आहेत का, आणि ते काल सारखं पुन्हा एकदा आज चॅलेंज करतायत सगळ्यांना, उमेदवारांना. तुम्ही पुढच्या 10 तारखेनंतर आणि पुढचं 6 महिने कंटिन्यू काम करत असाल तर ते निवडून आले तर राजीनामा सुद्धा देतील, असं एक मोठे विधान आज त्यांनी केले. इन पब्लिक न्यूज या सगळ्या बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असेल. अधिकारी सुद्धा इन पब्लिक न्यूज येणाऱ्या काळात चर्चा करेल. जी काही कामं सुरू आहेत ती कामं कशा प्रकारे सुरू आहेत, नियमात बसतायत का, बसत नाहीत का, ज्या कामांना वर्क ऑर्डर मिळालेली आहे ती कामं या आचारसंहिते काळात करता येतात का, ज्या कामांना वर्क ऑर्डर मिळणार आहे ती कामं कधी करायची आहेत, की वैयक्तिक खर्चावर सगळी कामं चालू आहेत, या सगळ्या गोष्टीचा इन पब्लिक न्यूज येणार काय सगळा छडा लावेल. जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न इन पब्लिक न्यूज करेल. जनतेसमोर सगळं सत्य इन पब्लिक न्यूजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.